नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नंदिनी जीवाच्या रूममध्ये जाणारच असते की तेवढ्यातच जीवा आता बाहेर येतो. जीवा म्हणतो की तुला माझ्याजवळ येण्याची काही गरज नाही आहे. आईने तुला माझ्यापासून लांब केलं आणि तू लगेच ऐकलं. उद्या कोणीही तुला बोलेल की माझ्यापासून लांब राहायचं तर मग तू ऐकशील का? आता मला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे. ज्यावेळेस तुझ्यावर हल्ला झाला होता मी तुझ्या बाजूला बसून तुझी काळजी घेत होतो आणि आता मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे पण तू माझ्यापासून लांब आहेस. तर आता नंदिनी म्हणते की आता काही झालं तरी मी तुमच्याजवळ राहून तुमची काळजी घेणार. मित्रांनो, खरं तर हे नंदिनीने पाहिलेलं स्वप्न असतं. त्यानंतर आता नंदिनी देवाची प्रार्थना करत मानिनी आईंना वचन देते की ज्यावेळेस जीवा शुद्धीवर येतील ते सर्वप्रथम तुम्हालाच बघतील. मला माझी चूक सुधरवण्यासाठी एक संधी द्या. तर आता नंदिनीच्या डोळ्यातला विश्वास बघून मानिनी आई तिला जीवाकडे जायला परवानगी देते. तर आता नंदिनी अतिशय प्रामाणिक आणि प्रेमाने जीवाची काळजी घेऊ लागते. त्याला कसलाही त्रास होऊ नये याची संपूर्ण काळजी आता नंदिनी घेऊ लागते. तर आता जीवाचा हात हातात घेऊन ती रडतच म्हणते की हे काय झालं जीवा? तुमच्या वाढदिवसानिमित्त मला तुम्हाला खूप मोठं सरप्राईज द्यायचं होतं पण होत्याचं नव्हतं घडलं. तर आता नंदिनीचा हात हातात आल्यानंतर जीवा आता हालचाल करू लागतो आणि त्याला शुद्ध येते. नंदिनी आता ओरडतच मानिनी आईला बोलवते तर मानिनी आई धावतच आता रूममध्ये येते. तर जीवाला आलेली शुद्ध बघून आता सगळ्यांनाच खूप आनंद होतो. यापुढे आपल्याला बघायला मिळेल की जीवा हा मानिनी आईंचा गैरसमज दूर करतो की नंदिनीमुळे काहीही झालेलं नाही आहे. याउलट जीवा नंदिनीला प्रेमाने मिठी मारतो. तर आता मानिनी आई बघतच राहते. त्यानंतर नंदिनी आता जीवाला मानिनी आईंकडे घेऊन जाते आणि म्हणते की हा तुमचा मुलगा. अशा प्रकारे नंदिनी मानिनी आईंना दिलेलं वचन पूर्ण करते.